इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। रविवारी वांगणी येथील गोरेगाव भागातून 9 वर्षीय इबाचे अपहरण झाले होते। त्यानंतर इबाच्या कुटुंबियांकडून आरोपीने 25 लाखांची मागणी केली होती। ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला होता। त्यामुळे आरोपींना आपण पकडले जाण्याची भीती वाटू लागली आणि त्यांनी मुलाची निर्घृण हत्या करून मृतदेह गोणीत लपवून ठेवला होता। बदलापूर वांगणी दरम्यान असलेल्या गोरेगाव परिसरात ही घटना घडली। या प्रकरणी कुळगाव बदलापूर पोलिसांनी सलमान मौलवी, सफवान मैलवी आणि अब्दुल्ला मैलवी या 3 आरोपींना अटक केली आहे। आज उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आले होते। न्यायालयाने त्यांना 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। दरम्यान या घटनेबाबत भाजप आमदार किसन कथोरे यांनी संताप व्यक्त केला असून या घटनेचा तपास फास्ट ट्रॅकवर करण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गोरेगाव अंबरनाथ तालुक्यामधला जो मुस्लिम वस्तीतला गाव आहे, त्या गावातील एका मुलाची काल निर्घृण हत्या केली, किडनॅप करून त्याची हत्या केली केवळ आर्थिक मागणीच्या माध्यमातून। आणि खऱ्या अर्थाने एक समाजाला काळीमा फासणारा हा असा प्रसंग, बुबेरे परिवारातील तो मुलगा, 9 वर्षाचा मुलगा, त्याची हत्या करणं हे म्हणजे खूप निर्घृण हत्या करून त्या ठिकाणी त्याची बॉडी सापडली। काल शांततेच्या मार्गाने पूर्ण गाव सहकार्य केलं। पोलिसांनी खूप तातडीने त्याचा तपास करून त्यांना ताबडतोब ताब्यात घेतलेले आहेत आणि त्याचा पूर्ण तपास हा फास्ट ट्रॅकवर घेण्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री यांना पोलिसांच्या बरोबर संपर्क साधून ते पूर्ण करतोय। फास्ट ट्रॅकवर त्याला निकाल दिला जाईल आणि त्यांना योग्य ती शिक्षा होवी हीच अपेक्षा आहे।